नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 207, 25 जुलै. शाश्वत अशाश्वत. आज जाहिरातीच्या या खोट्या विश्वात तशाच खोट्या आश्वासनांचा प्रचंड भडीमार असतो. केलेल्या वल्गनांमध्ये 10% सुद्धा कसदार किंवा सत्य असं आश्वासन नसतं. या सोशल मीडिया नावाच्या वावटळीत क्षणोक्षणी जाहिरातींद्वारे शेकडो तथाकथित अशाश्वतांचे वादळ उठते आणि क्षमते. शाश्वतांचे वादळ उठते आणि क्षमते. खऱ्या खोट्याची पारख करण्याची जाण नसलेला समाज मोठ्या संख्येने त्यांच्या अधीन होतो आणि फसतो. समाज माध्यमांद्वारे हजारो मित्र म्हणणारे तरुण तरुणी घरात मात्र आई वडील बहीण भाऊ यांच्याशी किमान संवादही साधत नाहीत. वैचारिक प्रदूषणास प्रचंड बोकाळले, जणू चरमसीमेवर आहे. ह्याला कारण म्हणजे मानसिक ताणतणाव. तो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना छळतोय. वेळ पैसा थोडा जरी खर्च केला तरी त्यापासून मला काय मिळणार, मोठ्यात मोठी मोबदला पाहिजे असतो. आणि तो मिळाला नाही तर अहंकारामुळे मनाचे पराकोटीचे खच्चीकरण होते. आणि मग ते अपेक्षाभंग झाला म्हणून व्यसनाचा अधीन होतात. आणि व्यसनामुळं दुःखाचा डोंगर कोसळला समजून पुन्हा गुन्हा करून त्याच्यावर मात करायचा विचार बळावतो. एकदा विचार केला की कृती व्हायला वेळ लागतच नाही. नुकतीच मी टी व्हीवर बातमी आपण पाहिली की आईने चैनीला पैसे दिले नाहीत म्हणून मुलगाने दगडाने ठेचून खून केला. काय विषण्ण क्रूरता आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे ही कुठल्याही झोपडपट्टीची बातमी नाही आहे, तर नोएडासारख्या दिल्लीतल्या उच्चभ्रू वस्तीतल्या टोलेजंग बंगल्यातला हा प्रकार आहे. आणि आवाच्या सवा चुकीच्या अपेक्षा, त्यातून अपेक्षाभंग आणि मग ताणतणाव, परिणामी व्यसनाधीनता आणि ही गुन्हेगारी प्रवृत्ती आणि हे असे प्रत्यक्ष गुन्हा. म्हणजे आज समाज ह्या दुर्दैवी साखळीच्या दारुण फेऱ्यात अडकला आहे. या सगळ्याला कारण अन्न पाणी हवा त्याचबरोबर विचार प्रदूषण हे आहे. वाईट विचारांना खतपाणी घालण्यापेक्षा विचार वाढवायला पाहिजेत. विचार बदलला पाहिजेत, अर्थात त्यासाठी दृष्टिकोन आणि वृत्ती बदलली पाहिजे. हे सर्व विदारक सत्य किंवा वास्तव परिस्थिती वर्णन झाले. करण्याचा हेतू हा आहे की यज्ञीय वातावरण हे फार अशा बिथरलेल्या माणसाच्या मनाचा अंतर्मनाचा ताबा घेण्याचं वकूब राखून आहे. म्हणजे ते वकूब फक्त यज्ञात आहे. एखादा निष्णात ज्योतिषी भयंकर घटना घडणार हे सत्य सांगू शकतो, लवकरच घडणार थोडीफार ग्रहांची शांती करू शकतो, परिणाम कमी करू शकतो, पण नेमकेपणाने वेळही सांगेल. पण विचार बदलायची क्षमता त्याच्याकडं नसते आणि ती क्षमता यज्ञ बाळगून आहेत. आणि त्यामुळेच संपूर्ण परिस्थिती आमूलाग्र बदलते. हे आश्वासन पुन्हा पुन्हा यज्ञ देतात. मन जेवढे सूक्ष्म चंचल तरंगमय आहे तेवढेच ते व्यापक जड घट्ट पाय रोवून बसणारे सुद्धा आहे. आणि म्हणूनच एखादा विचार आपण मनातून जात नाही असं म्हणतो. असा मनाचा कमकुवतपणा बोथट करून संपूर्ण नष्ट करायची क्षमता यज्ञीय वातावरण बाळगते. आणि मग मात्र आम्ही भक्कम मनाचे आहोत, खंबीर आहोत असे आपण यज्ञसंस्थेच्या जोरावर सहज म्हणू शकतो. कारण यज्ञच आपल्याला सुरक्षित ठेवतो, सुखरूप ठेवतो. धन्य आश्वासक, यज्ञ आश्वासक आणि धन्य त्यांचे आश्वासन. नमस्कार.